लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. अतिशय आनंद आहे. निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे. 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर. 6 मार्च पासून 4,000 रुपये पैसे मिळतील, खात्यात होणार. परंतु सरकारने घेतला सगळ्यात मोठा निर्णय. 8 बँक खात्याबाबत सरकारचा मोठा निर्णय. बँक खाती होणार आता कायमची बंद. तुमचं या बँकेत आहे का अकाउंट? जाणून घ्या. महत्वाची बातमी. आज दुपारी 1,500 रुपये येणार, तर उद्यापासून 3,000 रुपये येण्यास सुरुवात. काय आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतलेला मोठा निर्णय? राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत आज मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आज 6 मार्च पासून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती थेट 4,500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सकाळपासूनच अनेक महिलांच्या बँक खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली आहे आणि महिलांनी समोर येत आता जल्लोष सुरू केलाय. सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यातील हप्ते एकत्रित करून काही लाभार्थींना 4,500 रुपये पर्यंत रक्कम थेट डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यावरती पाठवण्यात येत आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अजूनही महाराष्ट्र राज्यातील 27 लाख महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत. तर त्यांच्यासाठी सरकारने 2 मोठे निर्णय घेतले आहेत. त्या महिलांनी काय करायचं हा देखील सरकारने मोठा निर्णय आज घेतलाय. ती बातमी देखील आपण आजच पाहणार आहोत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते पण काही कारणांमुळे पैसे आले नव्हते, अशा महिलांनाही आता ही रक्कम मिळू लागली आहे. दरम्यान या योजनेशी संबंधित आणखी एक मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. 8 प्रकारच्या बँक खात्यावरती आता कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या माहितीनुसार काही खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी, आधार लिंक नसणे, केवायसी पूर्ण नसणे किंवा खाते निष्क्रिय असणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावरती आढळल्या आहेत. त्यामुळे अशा खात्यांमध्ये पैसे पाठवताना अडचणी येत होत्या. यामुळे सरकारने स्पष्ट केले की पुढील काळात खालील प्रकारच्या खात्यांमध्ये योजनेचे पैसे जमा होणार नाहीत. बंद होणाऱ्या खात्यांचे प्रकार नेमके काय आहेत ते बघूया. कोणकोणती बँक खाती आता बंद होणार, कोणकोणत्या बँकेत आता पैसे येणार नाहीत, हा देखील सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता बघूया त्या संबंधीची बातमी. ज्या बँकांमध्ये आधार कार्ड लिंक नसलेले खाते, या खात्यावरती आता पैसे येणार नाहीत. केवायसी पूर्ण नसलेले खाते, तिथे देखील पैसे येणार नाहीत. दीर्घकाळ वापरात नसलेले निष्क्रिय खाते, या खात्यावर देखील आता पैसे न देण्याचा सरकारने मोठा निर्णय घेतलाय. दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असलेले खाते, अशा प्रकार जर कोणाचं अकाउंट असेल तर त्यांना देखील आता पैसे येणार नाहीत. त्याची चौकशी सुरू आहे. संयुक्त खाते म्हणजे कोणाचं जॉईंट अकाउंट असेल, दोघांचं असेल तर त्या दोघांच्या खात्यावर देखील पैसे देणार नाहीत. हा सरकारने आज सकाळीच मोठा निर्णय घेतलाय. जनधन खाते निष्क्रिय असल्यास, जर तुमचं जनधन खातं असेल किंवा ते निष्क्रिय नसेल तर त्यावर देखील पैसे देणार नाही, ही सरकारने मोठी घोषणा केली. चुकीच्या माहितीवर उघडलेले खाते, बँकेकडून बंद केलेले खाते, या 2 महत्वाच्या खात्यांना तर कधीही त्याच्यावर पैसे देणार नाही, सरकारने स्पष्ट करून सांगितलंय. सरकारने महिलांना आवाहन केले आहे की ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक आहे का, केवायसी पूर्ण आहे का, तात्काळ तपासावे. आवश्यक असल्यास जवळच्या बँकेत जाऊन खाते अपडेट करून घ्यावे. तसेच काही ठिकाणी अर्जातील माहितीची चुकीची असल्यानेही पैसे अडकले होते. अशा महिलांना स्थानिक सेवा केंद्र, ग्रामपंचायत किंवा महापालिका कार्यालयात जाऊन माहिती दुरुस्त करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्वाची योजना मानली जाते. या योजनेमुळे लाखो महिलांना दरमहा आर्थिक आधार मिळत असून त्यांच्या कुटुंबाच्या खर्चाला मोठी मदत होत आहे. आजपासून सुरू झालेल्या या नवीन हप्त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात 4,500 रुपयांची रक्कम जमा होत असल्याने राज्यभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळातही
2100 रुपयांचा हप्ता आम्ही चालू करणार आहोत हे सरकारने स्पष्ट केल्याबरोबरच राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आता मात्र महिलांनी जोरदार आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. तिसरी महत्वाची बाब म्हणजे अजूनही राज्यातील जवळजवळ 27 लाख महिलांच्या खात्यावरती गेल्या 6 महिन्यांपासून पैसे आले नाहीत. तेव्हा त्या महिला देखील आता मोठ्या प्रमाणावरती सरकारचं लक्ष त्याकडे वेधून पाहत इच्छित आहेत. जर पैसे आले नसतील तर तुम्ही काय करायचं हे सरकारने आजच स्पष्ट केलंय. बऱ्याच महिलांची ई केवायसी होत नाहीये. त्यांनी ई केवायसी करायला घेतली आहे परंतु ई केवायसी होत नसल्या कारणाने त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत नाहीत. हा त्यांचा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. तर पुढील 8 दिवसामध्ये तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा अंगणवाडी आईंकडे जाऊन तुम्ही तुमच्या बँक खात्याची संपूर्णपणे चौकशी करून त्या भागावरती ज्या ज्या त्रुटी आहेत तो नवीन फॉर्म भरून देऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमची माहिती अपडेट करू शकता. हे सरकारने देखील स्पष्ट केलं आहे. तेव्हा ज्या ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत त्यांनी मात्र आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वतःचं नाव, जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. पैसे आले की नाही, हो की नाही, अशा प्रकारची कमेंट खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. म्हणजे महाराष्ट्र सरकारपर्यंत हा निर्णय आपण लवकरच पोहोचून देऊया.